हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण सोमवती अमावास्या 2026 15 जूनला करा 33 दिव्यांचे दान. धनप्राप्ती, लक्ष्मीकृपा व पितृ आशीर्वादासाठी खास उपाय कोणते आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. आता 15 जून 2026 सोमवार या दिवशी अमावास्या आहे. यावेळेस सोमवारी अमावास्या आल्यामुळे तिला सोमवती अमावास्या असे म्हणतात. अधिक मासमध्ये सोमवारी अमावास्या येणे म्हणजे खूप शुभ मानले जाते. या दिवशी आपण 33 दिव्यांचे दान करणे अत्यंत शुभ आहे. त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते. सोमवती अमावास्या 2026 शुभ मुहूर्त. अमावास्या तिथी प्रारंभ 14 जून 2026 दुपारी 12:20. अमावास्या तिथी समाप्त 15 जून 2026 सकाळी 8:24. दीपदान करण्यासाठी आपण कोणते दिवे वापरावे? दीपदानासाठी आपण मातीचे दिवे वापरू शकता किंवा आपण गव्हाच्या पिठाचे जसे घरी बनवू शकता. आपण घरी जर गव्हाच्या पिठाचे दिवे बनवणार असाल तर गव्हाचे पीठ एका प्लेटमध्ये घेऊन त्यामध्ये पाणी वापरून घट्ट पीठ मळून घ्या. मग त्यामध्ये मीठ किंवा हळद काहीसुद्धा घालायचे नाही. फक्त गव्हाचे पीठ व पाणी वापरायचे आहे. आपण एक दिवा बनवू शकतो किंवा 3 दिवे बनवू शकतो. जर आपण एक दिवा बनवला तर त्यामध्ये 33 वातींची एक वात बनवून लावू शकतो किंवा 3 दिवे बनवले तर 11-11-11 च्या 3 वाती बनवून 3 दिव्यांमध्ये लावू शकतो. आपण दिव्यामध्ये तेल किंवा तूप वापरू शकता. एक स्टीलची प्लेट घेऊन त्याच्यामध्ये चंदन किंवा हळदीने स्वस्तिक काढावे. दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा काढाव्या. मग त्यामध्ये दिवे लावून त्यांची पूजा करावी. पूजा करताना दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता, काळे किंवा पांढरे तीळ अर्पित करावे. काळे तीळ असतील तर अतिउत्तम. मग फुले अर्पित करावी. मग त्यामध्ये एक दिवा घराच्या मुख्य दरवाजा बाहेर ठेवावा. हा दिवा लक्ष्मी मातेसाठी आहे. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये निवास करेल. आपल्या आर्थिक परेशानी दूर होतील. कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. दुसरा दिवा आपण तुळशीच्या जवळ ठेवायचा आहे, म्हणजेच तुळशी मातेच्या रोपाच्या जवळ ठेवायचा आहे. तुळशी माता आपल्या परिवाराचे रक्षण करते. तिसरा दिवा आपण पिंपळाच्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे. पिंपळाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू व शिव यांचा वास आहे. किंवा आपण हा तिसरा दिवा दक्षिण दिशेला आपल्या पितरांसाठी ठेवू शकता. त्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. अजून एक उपाय आहे की हे 3 दिव्याच्या व्यतिरिक्त आपण अजून एक दिवा बनवू शकता. तो 108 वातींचा दिवा बनवायचा आहे व पिंपळाच्या वृक्षाच्या जवळ ठेवू शकतो. दिवा ठेवताना आपण ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा आपण सतत जाप करायचा आहे. आपण वेगवेगळे 33 दिवेसुद्धा लावू शकता. मग हे 33 दिवे आपण आपल्या घराच्या जवळील मंदिरामध्ये दान करू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जेव्हा दीपदान करणार त्याच्या अगोदर आपण हातामध्ये थोडेसे जल घेऊन संकल्प करावा व प्रार्थना करावी. मी हे दिवे दान करीत आहे. माझ्या परिवाराला सुख, समृद्धी, आरोग्य, धनप्राप्ती होऊ दे, प्रगती होऊ दे किंवा आपली कोणतीसुद्धा अजून मनोकामना असेल ती सांगावी. मग हातातील जल तांबणामध्ये सोडावे. मग दिवे दान करावे. हे जे मी उपाय सांगितलेले आहेत दिव्याचे त्याच्यामध्ये आपण कोणते पण करू शकता. आपण अजून एक सोपा उपाय करू शकता. आपण 1, 5, 7, 11 किंवा 21 दिवे भक्तिभावाने लावू शकता किंवा दान करू शकता. दिवे दान करताना आपण मुख्य दरवाजाजवळ, तुळशीच्या रोपाजवळ, पिंपळाच्या वृक्षाजवळ, दक्षिण दिशेला पितरांसाठी किंवा पवित्र नदीजवळ किंवा स्वयंपाकघरातील पाण्याच्या साठ्याच्या जवळसुद्धा आपण दान करू शकता. हिंदू धर्मामध्ये अमावास्या ह्या तिथीला खूप महत्त्व आहे. या दिवशी 33 वातींचा दिवा दान केल्याने किंवा दीपदान करणे अत्यंत चमत्कारी व पुण्यकारी मानले जाते. आपल्याला माहिती आहेच आपले 33 कोटी देव आहेत. मग आपण 33 दिवे दान केले तर आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच पितृदोष शांत होतो, सुख समृद्धी प्राप्त होते, जीवनामधील सर्व बाधा नष्ट होतात.
आपल्या मुलांचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा चुटकीसरशी सुटतील. दीपदान आपण रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारीसुद्धा करू शकता, पण हा उपाय आपण सोमवारी केला तर अतिउत्तम होईल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.